आम्ही वाटतंय 10 ठिकाणी ऍप्लिकेशन भरलेलं आहे. 10 ठिकाणी म्हणजे तुमची यादी फक्त 6 यांची दिसते फक्त. नाही, 10चे तसे 12 लोक आहेत आमची. यादी पूर्ण आली नाही. सेकंड यादी तुम्ही मिळालीच नाही. तुम्हाला बीजेपी किंवा काँग्रेसचीच मिळते, मनसेची मिळते, राष्ट्रवादी नाही मिळाली. 2 जागा का शिल्लक राहिल्या? भरलेत की ते त्याही भरले. 12च्या 12 एक जागा फक्त भरली गेली नाही आमची. 226ला तो उमेदवार आमचा गेला बी फॉर्म घेऊन ती दौराच बंद करून टाकला. बरं, असं समजलं मला. त्यामुळे तिथला फक्त एक भरलेली नाही आमचे. पण मला सांगा, आता वंचित आणि काँग्रेसची जी युती होती, आघाडी होती, त्यामध्ये 21 जागा परत त्यांनी दिल्या. पण आता 13-14 जागा अशा आहेत की जिथं काँग्रेसचाही उमेदवार नाही, वंचितचाही उमेदवार नाही. नाही, तिथं काय झालंय की काही ठिकाणी वंचितनं माझ्या जागा भरलेले आहे. जी मला जागा सोडलेली आहे ती भरलेली आहे काँग्रेस वंचितवाल्यांनी. किंवा ऍक्च्युली जागा मला काँग्रेसनं सोडलेली आहे ती. तिथे एका ठिकाणी 133 ला माझी सीट विनिंग आहे तिथंच जागा वंचितनं भरली. मी आता वर्षात आहे 133 मध्ये. मग आता काय होणार? तिथं वर्षात आहे म्हणले ते हर्षवर्धन सपकाळ म्हणले आम्ही त्यांना काढायला होतो तिथलं म्हणून. आणि 142 आणि 109 मध्ये काँग्रेसनं माझ्या जागेवर भरलेलं आहे. ती वर्षात आहे म्हणले की रिटर्न घेतो. म्हणजे मला जागा सोडलेल्या आहे तर राज्यसभाच्या. मी म्हटलं युती मला ही करावी लागेल. हे असं असेल तर मी जागा लिमिटेड मागितल्या होत्या. मी असं हे केलं नव्हतं की जिथं माझं ताकद आहे. पण दुर्दैव एक घडलं की मी ज्या ठिकाणी मला मागितलं होतं तिथं काँग्रेस सोडायला तयार नव्हती. पण शेवटी काँग्रेसनं सोडले होते. हा घोळ कशामुळे निर्माण झाला काय मला काहीच माहित नाही. माझा आणि काँग्रेसची चर्चा चाललेली होती. नंतर कसं झालं की वंचित घेतल्यानंतर थोडासाही झाला असेल, डिस्टर्बन्स झाला असेल. आम्ही म्हणलं काही जागा कमी मिळाल्या तर चालतील आपल्याला, वंचित येते तर बरोबर झालं. आम्हाला पहिलं टार्गेट आहे की बीजेपीला हरवायचं आहे. ह्या दृष्टीने आम्ही एकत्र तिथं आलतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर येत असेल तर स्वागत आहे म्हणलं. म्हणजे मी 10 जागा कमी घेतल्या. त्यामुळे मी म्हटलं स्वतः हर्षवर्धन सपकाळ वर्षात यायला म्हणलं की 5-10 जागा कमी झाल्या तर चालतील, आमच्या येऊ द्याले तर. आपल्याला काय करायचं, विनिंग बी बघितलं पाहिजे आपल्याला. या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. आता होईल ना उद्या 2ला ज्यावेळेस रिझल्ट सर्व आकडेवारी कळल. आता आमचं स्क्रुटिनीत अर्ज आमचे सारे हे झालेले आहेत, फायनल झालेले आहेत. आणि त्यातून मग काहीतरी होऊन जाईल. साधारणपणे हा वॉर्ड नेमका कोणत्या भागात येतो, तिथे काय तुमचा उमेदवार कोण होता ज्याने अर्ज भरलेला होता? वॉर्ड माझा आंबरेकर होता 226ला. त्याचा भाऊ आमचा जिल्हा अध्यक्ष आहे रत्नागिरीचा. मग ते आंबरेकरला मी तिकीट दिलं तर तो भराय गेला, आमचा कार्यकर्ताही गेला. पण ते शटर लावूनच ते अधिकाऱ्याची चूक आहे. त्या प्रशासन मी इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केलेली आहे. दिल्लीला केली, मुंबईला माझ्या पक्षावरती मी केली. असलं बरोबर नाही. ही फार मोगलाईच्या पुढची अवस्था झालेली आहे. अर्जच तुम्ही भरून देत नसाल तर हे बरोबर नाही विषय. बरं, मुंबईचं हे झालं. राज्यात रासप एकूण किती जागा? रासपा सांगलीला लढवते 15 जागा, कोल्हापूरला 7, पुण्याला 22, पिंपरी चिंचवडला 16, नागपूरला 8, चंद्रपूरला 6, नांदेडला 7, अकोल्याला 5 आणि अमरावतीला 6. सगळीकडे सर्व काँग्रेस सर्व युती आहे. नाही, आम्ही आमच्या लढवलेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी सांगितलं, आमचा फोटो टाकला काँग्रेसवाल्यांनी प्रत्येक ठिकाणी. आमच्या कार्यकर्त्यांनी विचारली तर जागा सोडली तर फोटो. म्हणजे मी म्हणलं नुसतं फोटोचा वापर आम्ही नाही होणार, आमच्या पक्षाचा उमेदवार तिथे किती आहे. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. राज ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र दिलाय. तुम्हाला अनेक ऑफर येतील.